इकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतलेली आहे। सरकार उघड्या डोळ्यानं बघते, सरकारमध्ये हिंमत राहिली नाही, ताकद राहिलेली नाही। आपण किमान प्रशासनाने या सगळ्या विषयात दखल घ्यावी। बदलापूरच्या घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी आहेत, मग ठाण्याचे पोलीस आयुक्त पासून तर बदलापूरचे सिनियर PI पर्यंत कारवाया झाल्या पाहिजे। आणि ठिकठिकाणी अशा घटना घडत असताना पोलिसांनी ॲग्रेसिव्हली कित्येक ठिकाणी तक्रारी घेतल्या जात नाही, 10-10 तास 12-12 तास। या सगळ्या विषयात पोलीस दल आत्ताचं कुचकामी ठरलेलं आहे। अतिशय काम न करणारं हे पोलीस दल आहे आणि म्हणून आपण एक तीव्र पावलं उचलावीत। विशेषतः महिला, मुली आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी ही भूमिका घेऊन पोलीस महासंचालकांना भेटलो आणि आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हे आवश्यक आहे अशा प्रकारचा चेक आम्ही त्यांना देण्यासाठी आणलेला आहे। त्यांनी तो स्वीकारला नाही, परंतु प्रतिकात्मकरित्या या महाराष्ट्राला सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि हे राज्याचं सरकार, मग शिंदे, फडणवीस, पवारांचं सरकार या महाराष्ट्रातील माता भगिनींचं संरक्षण करू शकत नाही। म्हणून आम्ही आज महासंचालकांची भेट घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात ज्या लोकांनी आंदोलन केलं ते राजकीय होते, कारण हे लाडकी बहीण योजनेचे बॅनर त्यांच्याकडे कसे आले, त्या योजनेचे घोषवाक्य घेऊन ते तिथे कसे पोहोचले? मला वाटतं हे उत्स्फूर्त आंदोलन आहे, जनतेच्या मनातला रोष आहे, त्यांच्या डोळ्यावर झापड आलेली असावी, कारण ते वेगळ्या नशेमध्ये असतील तर मला असं वाटतं जनता त्यांना निश्चित उत्तर देईल। जर एखादी 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल आणि जनता उत्स्फूर्तपणे उतरत असेल आणि त्यांना जर ते राजकारण म्हणत असेल तर मला असं वाटतं जनता त्यांना चांगल्या पद्धतीनं उत्तर द्यायला सक्षम आहे। अनेक चालकांवर अद्याप कारवाई झाली नाही या प्रकरणात। संस्था चालकावर कारवाई झालीच पाहिजे, कारण 15 दिवसाचं CCTV फुटेज त्याच्यातून गायब आहे। जेवढे जबाबदार पोलीस अधिकारी तेवढे जबाबदार संस्था चालक पण आहे। असं आम्ही ऐकतोय की एका भारतीय जनता पार्टीशी संबंधित ती संस्था आहे म्हणून तिला संरक्षण दिलं जातं का, अशा प्रकारचा प्रश्न निश्चित जनतेच्या मनात आहे। परंतु आम्ही या संस्था चालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही मागणी आता पोलीस महासंचालकांना केलेली आहे। अनेक शिक्षण संस्था आहेत ज्यामध्ये बिना रेकॉर्ड चेक केला कर्मचारी नेमले जातात, यावर आपण काही पावलं मला असं वाटतं आपण आत्ताच्या घडीला या विषयावरच लक्ष देऊ। बदलापूरची घटना आणि महिलांची सुरक्षितता महाराष्ट्रातली, बाकी संस्था वगैरे त्याच्यावर कोण नेमायचं याच्याविषयी स्वतंत्रपणे शिक्षण चर्चा करू। परंतु आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहे। लाडकी बहीण योजना देखावा आहे, ही बहीण सुरक्षित नाही, असुरक्षित आहे महाराष्ट्रात। या बहिणीचं संरक्षण महाराष्ट्राचं सरकार करू शकत नाही, ही स्थिती आहे। भाजपच्या नेत्यांचा त्यासोबत सपोर्ट असला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेचं सरकार आहे, त्यामुळे त्यांना कुठे ना कुठे क्षय। हे पहा, या सगळ्या घटना होताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम करते, उदाहरणार्थ पुण्याची घटना घडली होती, गृहमंत्र्यांनी तर समर्थन केलं होतं ना 304 आणि 304 या सगळ्याच्यात भारतीय जनता पार्टीची भूमिका जर बघितली, हाथरसची घटना घडली होती भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनीच केली होती ना। भारतीय जनता पार्टी अशा घटना घडत असताना त्याला संरक्षण देण्याचंच काम भारतीय जनता पार्टी करत आलेली। चला तर अंबादास दानवे यांनी रश्मी शुक्ला यांची भेट घेतलेली आहे। काम न करणारं पोलीस दल अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केलेली आहे। तर लाडक्या बहीणपेक्षा सुरक्षित बहीण ही योजना आणावी आणि त्यासाठी एक प्रतिकात्मक चेक सुद्धा त्यांनी पोलिसांना दिलेला आहे। 1,500 रुपयांचा हा चेक रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक यांच्या नावानं अंबादास दानवे यांनी दिलेला आहे आणि आम्हाला लाडकी बहीण नकोय तर सुरक्षित बहीण योजना हवी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।